नमस्कार दर्शको. उजनी वीर सीना कोळेगाव धरणाची आपण अपडेट आता पाहूया. तर काल सकाळी आजची अपडेट 4 तारखेची ही महत्त्वाचं लक्षात घ्या. तारीख आजची 4 आहे. 4 तारखेच्या अपडेटनुसार सीना नदीतून जो सध्याला 3 दिवस झालं 24,700 क्युसेक्स विसर्ग सोडला जातो सीना कोळेगाव धरणातून, तो अद्यापही 24,700 क्युसेक्स सकाळच्या अपडेटनुसार तेवढाच आहे. तर वीर धरणातून काल सकाळी जो 2500 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता, आपण उल्लेख केला होता, त्यात लगेच 7:30 वाजता बरोबर वाढ करण्यात आली आणि वाढ ही 7,137 क्युसेक्सने केली. 7,100 क्युसेकचा विसर्ग सोडला, म्हणजे जवळपास तिप्पट वाढ झाली. पुन्हा तो 4:30 वाजता वीर धरणातून नीरा नदीपात्रात जो विसर्ग काल 4:30 वाजल्यापासून 2600 क्युसेकचा सध्या विसर्ग सोडला जात आहे. हे झालं वीर धरणाचे अपडेट. पुढील ताज्या अपडेटसाठी आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेच नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा व बातम्यांसाठी निश्चितपणे लाईक करत जावा. या दोन्ही गोष्टीला कोणतेही पैसे कपात होत नसतात किंवा कोणताही चार्ज, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या अपडेट लवकरात लवकर मिळत जातील. बोरी धरण अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्प जो आहे त्यातून पूर नियंत्रणासाठी जो एकूण 450 क्युसेक्सनं विसर्ग सुरू होता, तो आज सकाळी 6 वाजता वाढवण्यात आलेला आहे. तर तो 600 क्युसेक्स एवढा करण्यात आलेला आहे. तर आता आपण उजनी धरणाची अपडेट पाहूया. त्या अगोदर भीमा नदी पंढरपुरात सध्याला 6 वाजता 24,761 क्युसेक्सनं वाहत आहे. भीमा नदीपात्रामध्ये 24,761 क्युसेक्स आजच्या 6 वाजता पाणी आहे. तर उजनी धरणात येणारी दौंडकडूनची आवक ही 11,196 क्युसेक्स असून काल जो 25,000 पर्यंत गेलेला विसर्ग तो कमी करून 15,000 क्युसेक्स करण्यात आला आणि त्यात वीज निर्मितीचा 1,600 असा 16,600 क्युसेक्स विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये थेट सोडला जात आहे व सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्सचा विसर्ग सध्या सुरू आहे. तर उजनी धरणाची आजही टक्केवारी 100% असून एकूण पाणीसाठा 117.23 TMC आहे. तर यातील उपयुक्त पाणीसाठा 53.57 TMC आहे. पुढील व ताज्या अपडेट आवडत असतील तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा व इथून पुढे राजकीय व महत्त्वाच्याच लवकरात लवकर अतिशय विशेष बातम्या आपण चालू करत आहोत. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.